प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आली योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेचा 2025 चा पीक विमा कधी येणार, दुसरा टप्पा कधी येणार असा प्रश्न जर तुमच्या पण मनामध्ये असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली असून आता तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा वितरण चालू झाला असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या 2 दिवसांमध्ये पीक विमा टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे। पीक विमा वितरण चालू झाले असून आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात देखील करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर आता तुम्हाला पण दिलासा मिळू शकतो। तर चला सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती आपण बघून घेऊ। आणि हा हप्ता सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच का मिळणार, पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का मिळणार असा प्रश्न जर आता तुमच्या डोक्यामध्ये असेल तर त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। तर चला ते उत्तर जाणून घेऊ आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार तोही बघू। आणि या दुसऱ्या टप्प्यासाठी काही नियम अटी आलेले आहेत, ते नियम अटी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण महत्त्वाची माहिती बघू फक्त 5 मिनिटांमध्ये। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। यामध्ये काही नियम अटी या ठिकाणी टाकण्यात आल्या असून आता या नियम अटी तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला पण पीक विमा दुसरा टप्पा पाहिजे असेल किंवा तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा तुम्हाला बिना अडथळ्याचा तुमच्या खात्यामध्ये आला पाहिजे तर फक्त हे नियम अटी पूर्ण करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं तेही नक्की बघा। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण ती महत्त्वाची माहिती आलेली आहे ती महत्त्वाची माहिती तुमच्या समोर मांडू, ती तुम्हाला सांगतो। त्या माहितीमध्ये GR मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे, GR मध्ये काय काय बदल झालेला आहे आणि कोणकोणत्या नवीन अटी टाकण्यात आलेल्या आहे, कोणकोणते नियम आलेले आहे, कोणकोणते कामे तुम्हाला करणं अत्यावश्यक आहे। जर तुमचे ते कामे अधुरे असतील तर तुम्हाला ते लवकरात लवकर करावे लागणार आहे। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे काही जिल्हे बघणार आहोत ज्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा वितरण चालू झाला असून आता त्यांना थेट आज दुपारनंतर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरण चालू देखील करण्यात येणार असून पीक विमा योजनेचा लाभ देखील त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर चला सुरू करू माहिती पूर्णपणे माहिती बघून घ्या, व्हिडिओ काय अर्धवट बघू नका। आणि जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला जी महत्त्वाची माहिती आलेली आहे ती पूर्णपणे एकाची आपण बघणार आहोत, त्यामुळे ती लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघून घ्या। तर चला महत्त्वाची माहिती आपण सुरू करू। पीक विमा वितरण चालू झाली आहे, पीक विमा योजनेची वाटप चालू झाली आहे। आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाटप या ठिकाणी चालू झाली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। शेतकरी बऱ्यापैकी शेतकरी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी वाटप चालू होणार, पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी शेतकऱ्यांना मिळणार अशी प्रतीक्षा या ठिकाणी शेतकरी करत होते। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे मिटलेली आहे कारण की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा वाटप चालू झाला असून या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला पण या नियम अटी पूर्णपणे पात्र झालेले असाल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे। तर चला ते नियम आणि त्या अटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जर तुमच्या पण या नियम अटी